इडली छान लागली. आम्ही इथं 2-3 हप्त्यापासून खात आहोत इडली. ते सगळ्यात सोयीचं म्हणजे इथं खूप सारे ट्युशन आहेत, PW वगैरे. सर्वांसाठी हे 10 रुपयात एक प्लेट इडली. चव पण छान आहे याची आणि सगळ्यासाठी सोयीचंच आहे. 10 रुपयाची इडली चांगली भेटेल. हो, 10 रुपयाच्या मानाने चांगली आहे. तर मंडळी, आज आपण आलो आहोत नाथ ब्रह्मा इडलीला. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या इडली भेटतात. आपल्या रेग्युलर इडलीपेक्षा वेगवेगळ्या इडल्या आहेत आपल्याला. तर आज आपण इथे टेस्ट करणार आहोत. यांचा स्लोगन आहे, एकदा टेस्ट करा सर्वात बेस्ट. तर चला बघूया कशी आहे इडली. तुमच्या इथे इडली भेटत आहे का? हा, स्पेशल सर्व फ्रोझन मटेरियल आहे. जर बबल्स नाही अजून लवकर कर. तुम्ही हे ना, हे ऑइल आहे म्हणजे कसं नॉनस्टिक असलं तरी पण थोडं तरी चिटकतं. म्हणजे एकदम हलक्या प्रमाणात लावायचे न करत. फक्त एक दूध आहे ना, इतके नांदून बरोबर. ही आपली साधी इडली आहे का? ही आपली रेग्युलर इडली नॉर्मल. ठीक आहे, जे नॉर्मल साईज मिळतं तर 10 रुपयाला एक दूध आहे. काय 10 रुपये साईज वस्तू ना. नॉर्मल लोकांचं कसं असतं, एखाद्याला तर स्नॅक्स म्हणून एक लाईट आहे. इथे आणताना कसं आहे की चला काहीतरी थोडंसं खायचं, ज्याच्याकडे ओनली 10 रुपये अवेलेबल आहे. इच्छा तर आहे इडली खाण्याची, पण नॉर्मल सगळीकडे काय मिळतं, 25 रुपये 30 रुपये प्लेट मिळतं आणि बळजबरी 4 इडल्या खाव्याच लागतात. तर त्याच्यावरून हा कन्सेप्ट आहे आपला सिंगल इडली. आज काय केलं ते मला 11 मिनिटात, एक वेळ 11 मिनिटामध्ये बनते. कस्टमर असं बनवतोय. कंटिन्यू ब्रेकफास्ट एवढा सुंदर मिळालेला आहे नांदेडला, ज्याची आम्ही अपेक्षा नव्हती केली. कारण एक युनिक टेस्ट आहे, लोकांना ते भरपूर प्रमाणात आवडतं. आपल्याकडे जो 3 प्रकारचे असे नॉर्मल इडली, साठी इडली आणि बटन इड्स. हा, तिन्ही इक्वल आहे. पार्सल साठी ऑलमोस्ट ते जातात, पण साठी आणि बटनचे सुद्धा एवढी कस्टमर आवडीनं त्याचं देतात ना रिव्ह्यू, सुपर सुंदर. म्हणजे जिथे साठी आणि बटन 10 मिनिटात ना जात नाहीत लोकांच्या, तिथे आमच्या 50 जातात. एवढ्या आवडीने लोक इथे साठी आणि बटन सुद्धा खात असतात. खूप चांगल्या प्रमाणात. 17 ऑगस्टला ओपनिंग झाली आपली. हा, एक 21 to 22 डेज झालं. खूपच चांगला प्रतिसाद मिळालाय आम्हाला. नाही, आम्ही 3 पण इथे सर्व टीम आहे. एकाने तर काहीच नाही होणार आहे. हा, 3 जण म्हणजे 3 जण आम्ही येत आहे. तर समोर काउंटरला 2 भाऊ आहेत. हा, ते 2 आणि मी. आता आम्ही 3 पार्टनरशिप मध्ये केलेली आहे एंटरप्राइज. आता कुठून आला तुम्हाला? आम्ही पुण्यालाही तेच केलं होतं इडली, एक काहीतरी वेगळं म्हणून. आणि पुण्याला तर कसं आहे, ऑलरेडी फूड लेवल तर भरपूर, मग तुझं नवीन ट्रायच करणार असतं. पुण्याला सगळ्यात नवीन आपल्याला नांदेडमध्ये तुम्ही चालू करून तुम्हाला चांगला लोकांनी खूप चांगला, खूप चांगला. आम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्त चांगला रिस्पॉन्स मिळाला. छान बोल. हे बटन इडली
बटन इडली आपल्याला याच कंटेनरने टाकावं लागतं, ज्याच्याने परफेक्ट साईज ज्याच्याने बटन इडलीचं एक परफेक्ट साईज मिळून जाईल आपल्याला. आपण नॉर्मल पळीने टाकायला गेला तर साईज प्रॉपर नाही येणार. बटन साठी तुमचं स्पेसिफिक पात्र आहे का? हो 3 प्रकारचे ट्रे आहे, एक बटनचं, एक सटेचं आणि एक रेग्युलर इडली. आता या प्रकारे एका प्लेट मध्ये किती पिझ्झा लागते? एका प्लेट मध्ये 14 पिसेस असतात. याचं नाव काय म्हणलं तुम्ही? या डिशचं नाव आहे बटन इडली. ते मँगोचं इडलीचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याचं काही जरुरी बटन इडली म्हणून नाव आहे याचं. टाईप मध्ये येस आपल्या साईड मध्ये भेटली. याच्यावरती तग होणार आपलं तेल गाईचं प्युअर गाईचं तुम्ही जमण्यात आला याच्यावरती चटणी पडल्यावरती अगेन याच्यावरती तूप. त्याच्याने ही सुंदर पैकी टेस्टला एकदम सुंदर लागते. ठीक आहे. तर इथे आली आपली ही बटन भूम मसाला इडली आणि ही आहे ताट इडली. तर पहिल्यांदा आपण ट्राय करूया बटन वाली. तुम्ही आता काही सगळ्यात जास्त स्पेशल पुण्यामध्ये चालते, पण नांदेडमध्ये पहिल्यांदाच आपल्याला खायला भेटत आहे. तर आता ट्राय करूया ही खानदेशी स्पेशल ताट इडली. एकदम स्पॉन्जलेस एकदम मस्त इडली आहे. दोन्ही पण मस्त आहे. मला इथे प्रत्येक प्रकारचा इडली अवेलेबल भेटतील आणि या दोन्ही इडली तुम्हाला नांदेडमध्ये पहिल्यांदाच इथे भेटते. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.